मॅच सुरू होते. चला धनवीन वसई आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर हमराज मृत्युंजय यांच्यातील मॅच पाहायला मिळते. आजच्या दिवसातील शेवटचा सामना 2 षटकांचा आहे, परंतु मजा येईल. क्रिकेटचा खेळ 50 षटकांचा असू दे किंवा 2, मजाच येते. पहिला बॉल सोहेल, हा मात्र व्हाईट बॉल घोषित केला जातोय. सहा 47 ला पहिला बॉल टाकला गेलाय. नोंद घ्यायची. सोहेल वैभव साने यांच्यासाठी टाकला गेला कलात्मक फटका खेळलाय. कव्हरच्या दिशेने ढकलला. या बॉलला एक धाव तिकडे घेतली गेली. दुसऱ्या धावेसाठीचा कॉल दिला आणि 2 धावा पूर्ण केल्या गेल्या. 2 षटकांची ही लढत आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. 12 चेंडू आणि या 12 चेंडू मध्ये काय होणार सगळ्यांनाच उत्कंठा लागलेली आहे. देहू रोडचं हे धोबी ग्राउंड आणि गेली कित्येक वर्षाचा इतिहास आहे. आनंद चव्हाण यांनी शतक देखील केले या मैदानामध्ये. यावेळेला रिव्हर्सचा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, परंतु फिल्डर आहे तिकडे थांबवलंय. वाह, लगेच थ्रो केलाय तिकडे. गणेश भाऊ साळवी त्या ठिकाणी होते. निर्धाव चेंडूची सांगता होताना पाहिलं मिळते आणि तो रेकॉर्ड याच टुर्नामेंट मध्ये आनंद चव्हाण यांनी केलाय. श्री अष्टविनायक विजन ट्रॉफी. बिग हिट पुल केलाय, परंतु तिकडे अमित तापकीर आहेत. ओ, कॅच मात्र सुटली गेली आहे. कदाचित तारेला बॉल लागला असावा, परंतु 2 धावा नाही रोखू शकले. आणि तिसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? 2 धावांनी धावसंख्या पुढे. पाहूया कशा प्रकारची कामगिरी मात्र या ठिकाणी होते, आपल्याला पाहावं लागणार आहे. श्री अष्टविनायक विजन ट्रॉफी आपण पाहतोय. आमचे सगळे आयोजक विल्सन सर, विमल कौल, मिंकू मल्होत्रा, प्रदीप भाऊ चव्हाण, पट्टा ग्रुप. यावेळेला ऑप्शनच्या बाहेरचा बॉल टाकलेला गेलेला आहे आणि धावसंख्या जर पाहिली तर या ठिकाणी हो, तिसऱ्या पंचांची मागणी करण्यात आलेली आहे वाईटसाठी. जेवढे रिव्ह्यू होतील तो 1 मिनिट काउंट आम्ही करू, म्हणजे एक्स्ट्रा दिला जाईल. व्हाईट बॉल घोषित केला गेलाय. अंधाराचं साम्राज्य आहे, परंतु मॅच सुरू आहे. यावेळेला एक चांगला स्ट्रोक खेळतायत. कव्हरच्या दिशेने मात्र हा बॉल मार्गस्थ होताना पाहायला मिळेल. दूरवरून क्षेत्ररक्षक आले, परंतु तोपर्यंत 2 धावा पूर्ण केल्या गेलेल्या आहेत आणि धावसंख्या 2 ने पुढे जात असताना 2 ओव्हरची असणारी मॅच धावसंख्या झाली ती 8. धावा धावफलकावर आहेत. 2 षटकांची लढत आहे. बिग हिट पुन्हा एकदा केलाय. फटका चांगला आहे. दूरवरून मात्र अमित तापकीर तिकडे आलेले आहेत. एक धाव घेतली जाईल आणि दुसऱ्याही धावेचा प्रयत्न मात्र त्या ठिकाणी होतोय. एका बाजूला टीम आपल्याला पाहायला मिळते वसईची, एका बाजूला टीम पाहायला मिळते ती पुण्याची. यावेळेला कलात्मक फटका पाहायला मिळतोय. कव्हरच्या दिशेने मात्र या बॉलला ढकललं गेलं. एक धाव तिकडे कंप्लीट केली गेली. पहिल्याच ओव्हरमध्ये जर पाहिलं तर चांगली, म्हणजे जरी मोठमोठे फटके नाही आले तर सिंगल डबल्सवर भर दिला गेला आणि धावसंख्या झाली आहे. पहिली ओव्हर संपल्यानंतर सोहेलच्या गोलंदाजीवर धावा या पाहायला मिळाल्या त्या 11.
एका बाजूला अनिल घरत, एका बाजूला जर पाहिलं तर खेळाडू त्या ठिकाणी पाहायला मिळतात वैभव साने. लेदर बॉल क्रिकेट मधील देखील एक मोठं नाव आहे वैभव साने. डी.वाय. पाटील साठीचं क्रिकेट त्यांनी खेळलंय. सचिन तेंडुलकर सरांच्या क्रिकेट अकॅडमीचे बॅटिंग कोच आहेत वैभव साने आणि ते आज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर अनिल घरत हे देखील एक मोठं नाव आहे. गेले कित्येक वर्षाचा अनुभव आहे आणि आता गोलंदाजीसाठी अनुभव सम्राट येत आहेत म्हणजेच अविनाश रामगुडे येताना पाहायला मिळत आहेत. पहिल्या ओव्हरमध्ये 11 धावा झाल्यात. या ओव्हरमध्ये किती धावा येतील याच्यावर सगळ्यांच्या नजरा असणार आहेत. पहिलं षटक हे 5 मिनिटात संपलं याची नोंद घ्यायची आहे. अविनाश रामगुडे पुन्हा एकदा महत्वाची गोलंदाजी त्यांची राहिली. संदेश पार्टे हे देखील जबरदस्त क्रिकेट आज खेळताना पाहायला मिळाले. सगळेच संघ चांगले क्रिकेट खेळले आणि आजच्या दिवसाचं वैशिष्ट्य म्हणजे चुरस प्रत्येक मॅच मध्ये पाहायला मिळाली. पहिलाच बॉल जर पाहिलं तर कोलवर टप्प्याचा टाकण्याचा प्रयत्न होता त्या ठिकाणी परंतु एक धाव नाही रोखू शकले. धाव घेतली गेली आहे. 12 वर धाव संख्या जाईल. आता प्रेक्षकांमध्ये अशी चर्चा असेल टार्गेट किती होईल 15 16 17 18 19 20 20 पेक्षा जास्त का 15 पेक्षा आतमध्ये याची चर्चा होईल. जी टीम बॅटिंग करते त्यांना असं वाटत असेल 20 च्या पुढे जावं. बॉलिंग करते त्यांना असं वाटत असेल 20 च्या आतमध्ये राहावं. यावेळेला पुढे सरसावले. आणखीन एक चांगला बॉल पाहायला मिळाला. अविनाश रामगुडे अनुभव आहे आणि त्या अनुभवाचा फायदा जरी थोडीशी बदल आली ते दाखवलं पुढे आले परंतु एक पेक्षा जास्त काही मिळणार नाही याची काळजी त्यांनी घेतली. वैभव यांना पण स्ट्राईकवर पाहतोय. हो यावेळेला बॉल स्क्वेअर लेगच्या दिशेने मार्गस्थ होताना पाहायला मिळाला. वसीम आले तिकडे. एक धाव तर घेतली. दुसऱ्या धावेसाठीचा कॉल दिला गेलाय आणि तिकडे जर पाहिलं तर ऋषी जोरी यांच्याकडे मात्र हा बॉल टाकला गेला आणि रनआउटच्या स्वरूपात पहिला धक्का बसतोय. 14 धावा धावफलकावर आहेत. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये शैलेंद्र घोडेकर नायगाव तालुका वसई. क्रिकेटचा खेळ तुमच्या आमच्या सर्वांचा आवडता. क्रिकेटचा खेळ तुमच्या आमच्या सर्वांचा लाडका आणि तुम्हा आम्हा सर्वांना वेळ लावणारा. परंतु तोच क्रिकेटचा खेळ जर देहू रोड मध्ये असेल ना त्या क्रिकेटला एक वेगळं वजन आहे. कारण 12ही महिने पुण्यात कुठे क्रिकेट चालत असेल तर त्या ठिकाणचं नाव देहू रोड. विमल कौल सरांचं आम्ही विशेष कौतुक करू. विल्सन सरांचं कौतुक करू. मिंकू मल्होत्रा यांचं कौतुक करू. प्रदीप भाऊ चव्हाण यांचं कौतुक करू आणि पट्टा ग्रुपचं कौतुक करू आणि श्री अष्टविनायक विजन टीमचं कौतुक करू. यावेळी लास्ट स्ट्रोक खेळलाय मिड विकेट स्क्वेअर लेगच्या दिशेने. अमित तापकीर प्रयत्न करतायत परंतु पहिलाच बॉल सीमा रेषा पार. 4 चौकार मात्र या ठिकाणी येताना पाहायला मिळतोय. धावसंख्या 18 वर जाते. 2 चेंडू अजूनही बाकी आहेत आणि 20 च्या पुढे जाईल का तर पाहूया किती होतील. काही दिवसापूर्वी चर्चा आपण करत होतो कुणाला किती जागा मिळणार आणि आता आपण चर्चा याची करतोय कोण किती रन बनवणार. हो क्या बात आहे क्या बात आहे. जबरदस्त एफर्ट त्या ठिकाणी यासाठी ओळखले जातात ऋषी जोरी आणि एक जबरदस्त अफलातून झेल. याही परिस्थितीमध्ये नवीन बॅटर लवकर जायचं मैदानाच्या आतमध्ये. नवीन बॅटर 18 धावा तर झालेल्या आहेत. एक चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. किती धावा बनल्या जातील कारण अडथळा तर दोन्ही टीमला येऊ शकतो. शेवटचा चेंडू बाकी आहे. पाहूया 18 धावा धावफलकावर आहेत. या बॉलवर येणाऱ्या रन संदीपने बॉलिंग मात्र खूप चांगली टाकली आहे आणि आता टीमसाठी पाहूयात आणि टीमची अपेक्षा मोठ्या फटक्याची कदाचित नसली तरी सिंगल डबलची तरी असणार आहे. पाहूया शेवटच्या बॉलवरच्या धावा खूप महत्त्वाच्या असणार आहेत. अविनाश रामगुडे आपला अनुभव दाखवला. पहिल्या ओव्हरमध्ये जर पाहिलं तर 11 धावा आल्या होत्या. या ओव्हरमध्ये थोडंसं नियंत्रण मिळवलंय संदीप. श्री अष्टविनायक विजन 2024 ची ही स्पर्धा चौथं पर्व देहू रोडचं धोबी मैदान आणि त्याच्यावर सुरू असणारी स्पर्धा आपण पाहत आहोत.
या वेळेला स्ट्रोक खेळलाय समोरच्या दिशेने. एक धाव मात्र तिकडे घेतली गेली. दुसऱ्या धावेचा कॉल मात्र दिला गेलाय. अतिशय वेगात अनिल घरात आले तिकडे. हो तर चला निर्णय येईल. तिसऱ्या पंचांची मागणी मात्र तिकडे केली गेली आहे आणि दोन्ही टीम चला आपल्या रणनीती बनवा. निर्णय सांगू आम्ही. नॉट आउट रन कंप्लीट आहेत म्हणजे आणि विजयासाठी जर पाहिलं तर धावांची आवश्यकता असणार आहे. ते आता 20. अच्छा दोन्ही दोन्ही ओके चला दोन्ही चेक करतील. येस 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 ते रन कळू तोपर्यंत तुम्ही बॅटर पाठवून द्या. जर असेल तर ते कळू बॅटर सुद्धा पाठवा म्हणजे तुम्हालाही अडचण येणार नाहीये. दुसरी रन जी होती ना दुसरी रन नाही आहे कारण ज्या वेळेला ते धावत होते कुठेतरी अडथळा निर्माण झाला होता. पंचांच्या निदर्शनास आले दुसरी रन नाही आहे म्हणजे धावसंख्या 19 आहे. विजयासाठी 20 धावांची आवश्यकता आहे. नोंद घ्या. हा हा अमित तापकीर आणि अविनाश रामगुडे मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. 12 बॉलमध्ये 20 एक महत्वाची मॅच आपल्याला पाहायला मिळते. आम्ही पुन्हा एकदा आभारी आहोत विल्सन सरांचे, विमल कौल सरांचे, मिंकू मल्होत्रा यांचे, प्रदीप भाऊ चव्हाण यांचे, त्याचबरोबर पट्टा ग्रुप यांचे आणि श्री अष्टविनायक विजन टीम यांचे. उद्या सकाळी उद्या 10 वाजता 5 टीम मध्ये ड्रॉ सगळ्यांसमोर या ठिकाणी केला जाईल. पहिली जी बॅलन्स मॅच आहे ती सकाळी 8:30 वाजता होणार आहे. मॅचला सुरुवात होते. क्रिकेटचा खेळ दिवसाही क्रिकेटचा खेळ, रात्रीही क्रिकेटचा खेळ, संध्याकाळी क्रिकेटचा खेळ, उन्हाळ्यात, हिवाळ्यात आणि पावसाळ्यात सुद्धा आज देहू रोड मध्ये आपण पाहतोय. 12 बॉल मध्ये 20 धावांचा पाठलाग करायचा आहे. टीम हमराज मृत्युंजयला समोर जर पाहिलं तर धनवीन वसई आपल्याला पाहायला मिळते. पहिली ओव्हर पहिलाच बॉल अमित तापकीर एक चांगला स्ट्रोक खेळलाय जरूर आहे. बॉल हवेत कॅच सुटली आणि एक धाव तर घेतली गेली आहे आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न पूर्ण. सगळे ऑफिशियल्स सगळे आयोजन कमिटी आपल्या सगळ्यांना 8:30 वाजता या ठिकाणी उपस्थित राहायचं याची नोंद घ्यायची आहे. पहिल्याच बॉलवर 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. विशाल बॉलिंग साठी आपल्याला पाहायला मिळत आहे. स्ट्राईकवर अमित तापकीर आहेत. नॉन स्ट्राईकला जर पाहिलं तर अविनाश रामगुडे आहेत. पुन्हा एकदा विशाल 20 धावांचा पाठलाग करायचा आहे. अमित तापकीर
यावेळेला आणखीन एक चांगला फटका समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न मात्र त्या ठिकाणी पाहायला मिळतोय, परंतु बॉल अडवला जातोय. एक धाव पूर्ण केली आणि दुसऱ्याही धावेचा प्रयत्न त्या ठिकाणी. आजचा दिवस अमित तापकीर यांनी सुद्धा गाजवला. काही स्विच हिट सुद्धा पाहायला मिळाले. मागील मॅच मध्ये जर पाहिलं तर जी सुपर ओव्हरची मॅच होती, पहिल्या 2 बॉलवर 2 षटकार मारत असताना लोणीकंद गावाचं नाव मात्र आज अख्ख्या पुणे जिल्ह्यात आणि महाराष्ट्रात केलंय. MS धोनी क्रिकेट अकॅडमीचे कोच सुद्धा आहेत ते. यावेळेला एक वेगळा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी होता, परंतु बॉल पाठीमागे जाईल आणि धाव येईल. धाव महत्वाची आहे, परंतु यावेळेला लेग बायच्या स्वरूपातील एकच धाव आली आहे आणि एक धाव जर आली तर मॅच मध्ये पुन्हा एकदा वसई सुद्धा येणार आहे. कारण धाव संख्या जर पाहिली तर झाली इकडे 5. अजूनही 15 धावांची आवश्यकता आणि कंपल्सरी चेस हा नियम आहे या मॅच मध्ये. 9 बॉल आणि 15. आणखीन एक चुरशीची मॅच शेवटच्या क्षणापर्यंत उत्कंठा वाढवेल. आणि क्रिकेट खेळच असा आहे, अगदी अंधार जरी झाला ना तर आपण बॉल शोधत असतो. बॉल ज्यावेळेला बॉलरच्या हातात असतो आपण बॉलरला पाहतो, खेळपट्टीवर पडतो खेळपट्टी पाहतो, बॅट्समनकडे जातो ज्यावेळेला बॅट्समन पाहतो, फिल्डरकडे जातो त्यावेळेला फिल्डर पाहतो आणि अंधारात सुद्धा आपल्या नजरा या बॉलला शोधत असतात. ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल कट करण्याचा प्रयत्न मात्र त्या ठिकाणी जरूर होता आणि एक चांगला बॉल या ठिकाणी चांगलं कमबॅक केलंय विशालने. डॉट बॉल समीकरण बदललंय. अजूनही जर पाहिलं तर 8 बॉल आणि 15 धावांची आवश्यकता. आणखीन एक चुरशीची मॅच पाहायला मिळते. आजचा दिवसच चुरशीचा राहिलाय, कारण श्री अष्टविनायक विजनची ही स्पर्धा चुरशीसाठी ओळखली जाईल आणि म्हणूनच आयोजकांचं विशेष कौतुक करावं लागेल. कोलवा टप्प्याचा एक वेगवान बॉल टाकला गेलाय. एक धाव मात्र तिकडे घेतली गेली आहे आणि एका धावेने जर पाहिलं तर धावसंख्या पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळते 6. अजूनही 7 बॉल आणि 14 धावांची आवश्यकता. आताच प्रश्न पडलाय शेवटची ओव्हर कोण टाकेल, परंतु षटकार चौकार जर आला मॅचचं गणित बदलताना आपल्याला पाहायला मिळेल. अमित तापकीर त्यासाठी ओळखले जातात, परंतु विशाल यांनी देखील आज चांगली बॉलिंग केली आहे. 7 बॉल 14 धावा. कोण होणार पात्र अंतिम 5 साठी या स्पर्धेमध्ये? अमित तापकीर यावेळेला बॉल नक्कीच या ठिकाणी पाठीमागे जरूर गेलाय. एक धाव तिकडे मिळणार आहे आणि काय पहिली ओव्हर टाकली या ठिकाणी विशालने, कौतुक करावं लागेल त्यांचं. पहिल्या ओव्हर मध्ये जर पाहिलं तर धावा झाल्या त्या 7 आणि आता शेवटची एक ओव्हर 6 बॉल बाकी आहेत आणि 13 धावांची आवश्यकता. सर 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 काय विचारणा झाली? चला मॅच सुरू करायची आहे. मॅच संपलेली नाहीये. क्रिकेटच्या खेळात कधी काय होईल याचा नेम नाही. शैलेंद्र घोडेकर बॉलिंग साठी समोर अमित तापकीर. ओहो यावेळेला एक वेगळा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न जरूर होता, यशस्वी नाही झालाय. समीकरण बदललंय. 5 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे आणि 13 धावा मॅच जिंकण्यासाठी करायच्या आहेत. एक मोठा फटका हमराज मृत्युंजयला मॅच मध्ये घेऊन येईल. पाहूया तो मोठा फटका येईल का. शैलेंद्र घोडेकर टेनिस क्रिकेट मधील एक मोठं नाव आहे, परंतु समोर जर पाहिलं तर अमित तापकीर यांच्याकडे देखील जबरदस्त टॅलेंट आहे, क्षमता आहे. अविनाश रामगुडे देखील मैदानात आहेत. बॅट तर फिरवली गेली, बॉल पाठीमागे जाईल तोपर्यंत धाव घेण्याचा प्रयत्न मात्र त्या ठिकाणी केला गेलेला आहे आणि बायच्या स्वरूपातील एक धाव आली आहे. 4 बॉल बाकी आहेत आणि 12 धावांची आवश्यकता. काही होऊ शकतं क्रिकेटमध्ये. एक मोठा फटका मॅचचं गणित बदलू शकतो. बॉल बाकी आहेत ते 4, धावा करायच्या त्या 12. शैलेंद्र घोडेकर
अपील केलं परंतु अपिलाचा प्रभाव मात्र त्या ठिकाणी पडत नाहीये आणि लेग बायच्या स्वरूपातील धाव आली आहे. अजूनही मॅच जिंकण्यासाठी जर पाहिलं तर 3 बॉल 11. तीन चेंडूचा खेळ बाकी आहे आणि मॅच जिंकण्यासाठी 11 धावांची आवश्यकता. पाहूया अविनाश रामगुडे प्रयत्न मात्र अजूनही करतील. यावेळेला बिगिट तर केलाय, बॉल फेकून दिलाय का पाहायचंय किती लांब गेलाय आणि कुठपर्यंत गेलाय. वा, नाव अविनाश रामगुडे काही करू शकतात. आज संदेश पार्टे यांच्या जोडीने मैदानात आहेत. ठोकलाय षटकार आणि आता मात्र 2 बॉल आणि मॅच जिंकण्यासाठी 5. मॅच टाय झाली तर काय कंपल्सरी चेस आहे. ओके, काय मॅच मात्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. अविनाश रामगुडे मात्र या ठिकाणी जबरदस्त कामगिरी करताना पाहायला मिळत आहेत. मॅच कोणत्याही क्षणी मात्र सोडायची नाही. हा नक्कीच सातत्याने या पद्धतीचं क्रिकेट अविनाश रामगुडे यांना खेळताना पाहिलंय आपण. आज पुन्हा एकदा 2 बॉल बाकी आहेत, 5 धावांची आवश्यकता. बिग हिट, पुन्हा एकदा फटका तर खेळलाय परंतु पाहूयात कुठपर्यंत बॉल जाईल. धाव तर घेतली जाते, काही करायला मार्ग नाहीये परंतु धावा चालू आहेत मैदानाच्या आतमध्ये. आणि इकडे प्रकाश थोडासा वाढवण्याचा प्रयत्न मात्र या ठिकाणी झाला होता. 1 बॉल आणि जो खेळाडू महाराष्ट्र टेनिस क्रिकेट मधील किंवा भारतीय टेनिस क्रिकेट मधील एक जबरदस्त खेळाडू अविनाश रामगुडे काही करू शकतात. आणि कंपल्सरी चेस आणि नियम आहे. 1 बॉल बाकी आणि 3 धावांची आवश्यकता. आव्हान आहे पुढे मोठे परंतु बॅटिंग करत आहेत अविनाश रामगुडे. 1 बॉल आणि 3 धावांची आवश्यकता या मॅचला जिंकण्यासाठी. काय होणार शेवटचा बॉल. अमराज मृत्युंजय कोथरूड पुणे विरुद्ध जर पाहिलं तर धनबीन वसई. काय होईल शेवटच्या बॉलवर. बिग हिट केलाय अविनाश रामगुडे. ओ बॉल सीमा रेषा पार. अविनाश रामगुडे टेनिस क्रिकेट मधील असा खेळाडू. अंधाराचं साम्राज्य मैदानात होतं, अविनाश रामगुडे नाही हटले आणि एक अशक्य प्राय असं आव्हान मात्र या ठिकाणी पार करताना पाहायला मिळत आहेत. अविनाश रामगुडे संदेश पार्टे या जोडीने आणखीन एक अविस्मरणीय विजय या ठिकाणी मिळवलाय आणि आता मात्र ऋषी सरांच्या चेहऱ्यावर थोडंसं हास्य आलंय.